जर आपण स्वतःला उंचावतो तर आम्ही स्वार्थी आणि गर्विष्ठ बनतो, ज्यामुळे आम्ही देवाच्या आशीर्वादांपासून म्हणजेच अनंत काळच्या जीवनापासून दूर जातो. काय आमच्यात स्वार्थ आणि गर्विष्ठपण आहे? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील 2 कार्यक्रमांमध्ये आपण वतनाची विभागणी या विषयावर अध्ययन केले होते. आज देखील आपण याच विषयावर अध्ययन करीत असताना योसेफाची 2 मुले एफ्राईम व मनश्शे यांना कोणती भूमी वतन मिळावी याबाबत पाहायला मिळणार आहे. त्यांचा वंश मोठा होता, मग त्यांना कशा प्रकारे वाटणी मिळाली हे आम्हाला आजच्या अध्ययनामधून समजणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, यहोशुवाचे पुस्तक ह्याच्या 16व्या अध्यायाचे अध्ययन आज आम्ही सुरू करीत आहोत. 15व्या अध्यायात आम्ही पाहिले की यहूदा वंशाला कोणता प्रांत मिळाला आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी ते लोक स्थायिक झालेत. 16व्या अध्यायाची सुरुवात योसेफाच्या वंशजांचा भाग चिठ्ठ्या टाकून ठरविण्याद्वारे होतो. 16वा अध्याय पहिली 4 वचने वाचूया. योसेफाच्या वंशजांना चिठ्ठ्या टाकून मिळालेला वाटा हा त्याची सीमा येरिहोजवळ यार्देनेपासून सुरू होते व रानातून येरिहोच्या पूर्वेकडील पाणवठ्यावरून जाते आणि येरिहोपासून डोंगराळ प्रदेशातून बेथेला जाते. मग ती बेथेलापासून लूज येथे जाते व अर्की लोकांच्या सीमेवरून अटारोथ येथे निघते. पश्चिमेकडे यफलेटी लोकांच्या सरहद्दीवरून खालचे बेत होरोन व गेजेर येथवर जाऊन समुद्र किनाऱ्यास मिळते. येणेप्रमाणे योसेफाचे मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांनी आपले वतन घेतले. परंतु श्रोत्यांनो, आज ह्या वंशाला प्राप्त झालेल्या प्रांताची सीमा ओळखणे कठीण झाले आहे. एफ्राईम आणि मनश्शेने जो प्रांत घेतला होता तो ओळखणे सोपे आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये योसेफाचा वंश यहूदा वंशानंतर महत्त्वाचा ठरतो. हा दोगला वंश याकोबाद्वारे आशीर्वादित केलेला होता. उत्पत्तीचे पुस्तक 48 अध्याय आणि 5वं वचन आम्हाला सांगतं की याकोब योसेफास म्हणाला, मी मिस्रात तुझकडे येण्यापूर्वी तुला जे 2 पुत्र मिस्रात झाले ते माझेच आहेत. जसे रौबेन व शिमोन तसेच एफ्राईम व मनश्शे हेही माझेच होत. ह्या वंशांना जो प्रांत मिळाला होता तो त्यांच्या इच्छेप्रमाणे होता. त्याच्यामध्ये अशा शहरांचा समावेश होता ज्यांची भूमी सुपीक आणि सुंदर होती. शेखेमच्या खोऱ्या अतिरिक्त पॅलेस्टाईनचा काही चांगला भाग, एफ्राईमचा डोंगराळ भाग आणि शोम्रोनचा सुपीक उपजाऊ भाग त्यामध्ये समाविष्ट होता. शोम्रोनचा हा भाग त्यामध्ये उगवणाऱ्या फुलांमुळे लोकप्रसिद्ध आहे, ज्याला लोक शोम्रोनचा गुलाब म्हणून ओळखतात. डोंगराळ भागात उगवणारे एक प्रकारचे विशिष्ट फूल, काही लोक असे सुद्धा म्हणतील, ह्या योसेफाच्या संततीला इतका चांगला प्रांत ह्यामुळे मिळाला कारण ते साहसी पित्याचे पुत्र होते आणि परमेश्वराची विशेष कृपादृष्टी त्यांच्यावर झाली. 16वा अध्याय 5 ते 10 वचने सांगतात, एफ्राईम वंशजांची सरहद्द त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे ही ठरली. त्यांच्या वतनाची सरहद्द पूर्वेपासून सुरू होऊन अटारोथ अद्दार येथून वरल्या बेत होरोनात जाते. पुढे ती पश्चिमेकडे वळते व उत्तरेकडील मिखमथात येथून पूर्वेस वळते आणि तानथ शिलो येथे जाते. तेथून पुढे ती पूर्वेकडे यानोहास जाते. यानोहा येथून ती अटारोथ व नारा येथे उतरून येरिहोपाशी यार्देनेवर निघते. ही सीमा तप्पुहा येथून निघून पश्चिम दिशेत जाऊन काना ओहळावरून समुद्रापाशी निघते. एफ्राईमाच्या वंशजांचे त्यांच्या कुळाप्रमाणे वतन हे होय. त्याखेरीज मनश्शेच्या वंशजांच्या वतनापैकी काही नगरे आसपासच्या खेड्यापाड्यासह एफ्राईमाच्या वंशजासाठी वेगळी करून ठेवण्यात आली. गेजेरात जे कनानी लोक राहत होते त्यांना एफ्राईमांनी घालून दिले नाही, म्हणून ते कनानी त्यांच्यामध्ये आजपर्यंत वस्ती करून आहेत. ते गुलाम होऊन वेट बिगार करणारे झाले. श्रोत्यांनो, एफ्राईमाला मिळालेल्या प्रांताची सरहद्द ह्यामध्ये आम्हाला वाचायला मिळते. पॅलेस्टाईनचा मध्यभाग जो कर्मेल
डोंगराच्या किनाऱ्यापर्यंत पसरला होता. एफ्राईमने दक्षिण भाग घेतला, ज्यामध्ये शेखेमच्या भोवतीची जागा सुद्धा होती. तरी पण इतका चांगला प्रांत मिळाल्यानंतरही त्यांनी गेजेरात जे कनानी लोक राहत होते त्यास घालून दिले नाही. कनानी लोक दास होऊन बिगार काम करणारे झाले. ह्या परिस्थितीने हा लोकांकरिता मृत्यूसूचक घंटानाद सुरू केला. एफ्राईमकरिता परमेश्वराचे प्रेम, ज्याचे नाव राज्याची विभागणी झाल्यानंतर उत्तरेकडील 10 वंशाकरिता घेतल्या जाते, त्याबद्दल कधीच प्रश्न उद्भवला नव्हता. तो म्हणाला, मी इस्रायलाचा पिता आहे आणि एफ्राईम पहिला वत्सा आहे. इर्म्याचे पुस्तक 31 अध्याय आणि 9 वचन सांगतं, ते अश्रुपात करीत येतील, ते विनंती करीत असता मी त्यास नेन. ते ठोकर खाणार नाहीत, अशा सरळ मार्गाने मी त्यास पाण्याच्या प्रवाहाकडे आणेन. कारण मी इस्रायलास पिता झालो आहे व एफ्राईम माझा प्रथम वत्स जन्मलेला आहे. परंतु परमेश्वराच्या ह्या प्रेमाला नंतर फारच गंभीर रीतीने धक्का पोहोचला. परमेश्वराला शेवटी म्हणावे लागले की एफ्राईम माझा प्रिय पुत्र आहे ना, तो माझा लाडका मुलगा आहे ना. मी वारंवार त्याच्या विरुद्ध बोलतो, तरी मी त्यांची आठवण करीतच असतो. म्हणून माझी आतडी त्याच्यासाठी कळवळतात. मी त्याच्यावर दया करीनच करीन, असे परमेश्वर म्हणतो. शेवटी स्थितीचा सामना करावाच लागला. होशेचे पुस्तक 7 अध्याय 8 आणि 11 वचनात लिहिलेले आहे, एफ्राईम राष्ट्रामध्ये मिसळतो. एफ्राईम न उलथलेल्या भाकरीसारखा झाला आहे. एफ्राईम एखाद्या खुळ्या निर्बुद्ध पारव्यासारखा आहे. ते मिस्राला हाक मारितात, अश्शूराकडे धाव घेतात. होशेचे पुस्तक 11 अध्याय 12 वचन आणि 12 अध्याय 1 वचन आणि 14 वचन ह्यामध्ये होशेने घोषणा केली होती, एफ्राईमाने लबाड्यांनी मला घेरिले आहे. इस्रायलाच्या घराण्याने कपटाने मला घेरिले आहे. देव जो सत्य व पवित्र, त्याचबरोबर यहुदाही बेबंदपणाने वागतो. एफ्राईम वायूची जोपासना करीतो, पूर्वेच्या वाऱ्याच्या मागे लागतो. दिवसभर तो लबाडी व नाश यांची वृद्धी करीतो. ते अश्शूराबरोबर करार करीतात, मिसर देशास तेल नेतात. एफ्राईमाने क्रोध अत्यंत चेतवले आहे. त्याचा रक्तपात दोष त्याचवर तसाच राहील आणि त्याचा प्रभू त्याने केलेल्या अप्रतिष्ठेचे उसने फेडील. श्रोत्यानो, परमेश्वर दुःखाने म्हणतो की हे एफ्राईमा, मी तुला कसा सोडून देईन. विधान प्रगट करण्यापेक्षा दुःखाचे बोल बोलणे अधिक कठीण असते. श्रोत्यानो, होशेचे पुस्तक 4 अध्याय आणि 17 वचन, एफ्राईम मूर्तीवर आसक्त झाला आहे, त्याचे नाव सोडून द्या. परंतु पुन्हा तो होशेचे पुस्तक 14 अध्याय 4 आणि 8 वचनांमध्ये म्हणतो की मी त्याला वाटेवर आणेन, त्याचवर मोकळ्या मनाने प्रीती करेन, कारण त्याचवरचा माझा राग गेलेला आहे. एफ्राईमाला यापुढे मूर्तीशी काय कर्तव्य आहे. मी तर त्याचे ऐकून त्याचवर लक्ष ठेवीन. मी हिरवागार सरूसारखा आहे, मजपासून तुला फळ मिळते. एफ्राईमाचा इतिहास आम्हाला पापामध्ये रेंगळण्यामध्ये जो धोका आहे त्याविषयी शिकवतो. पहिली गोष्ट की हे लोक परमेश्वराच्या इच्छेविषयी निर्बळ आणि आळशी झाले होते. परमेश्वराच्या संदेशाला सांगणारे बनण्याऐवजी ते नुसते स्वतःचा फायदा शोधणारे बनले, ही दुसरी गोष्ट. कनानी लोक त्यांचे दास होऊन बिगार काम करण्याकरिता त्यांच्याजवळ होते. तिसरी गोष्ट की आध्यात्मिक रूपाने ते इतके निर्बल झाले होते की मूर्तीपूजा आणि अनैतिकतेने त्यांच्यावर सहज रीतीने वर्चस्व स्थापित केले. चौथी गोष्ट की ते आत्मिक गोष्टींमध्ये इतके आळशी झालेत की त्या गोष्टींची अंधुकशी कल्पना आणि ज्ञान त्यांना राहिले आणि त्यामुळे ज्याला जे बरे वाटले, चांगले वाटले ते त्याने केले. शास्त्रीचे पुस्तक 17 अध्याय आणि 6 वचन, त्या काळी इस्रायलाचा कोणी राजा नव्हता, जो तो आपल्या नजरेस येईल तसे करीत असे. थोड्याशा कनानी लोकांना बाहेर घालवून न देता त्यांना त्या प्रदेशात राहू दिल्यामुळे संपूर्ण राष्ट्र नीतीभ्रष्ट झाले. दुष्ट लोकांकडून आदर प्राप्त करण्यासाठी त्यांनी जे काही केले त्यामुळे दुष्ट लोक अधिक शक्तिशाली बनले. परमेश्वराने नेहमीच ह्या गोष्टीवर जोर दिला श्रोत्यानो, की अशा सर्व घातक गोष्टींपासून बचावाचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे स्वतःला पूर्णपणे परमेश्वराच्या हाती समर्पित करणे, सोपवून देणे. कित्येकदा आम्ही स्वतःचा अपमान होईल किंवा लोक काय म्हणतील किंवा त्यांना वाईट वाटेल म्हणून बऱ्याचशा अशा गोष्टी करतो ज्याकरिता परमेश्वराने आम्हाला सावधान केले आहे, मना केले आहे आणि परमेश्वरापेक्षा लोकांची जास्त पर्वा आम्ही करतो. एफ्राईमने सुद्धा कनानी लोकांना त्या प्रांतात राहू दिले. परमेश्वराने त्यांना सांगितले होते की त्यांना घालून द्या, त्यांना नाश करा.
परंतु त्यांनी तसे केले नाही आणि त्याच्या परिणामस्वरूप आम्ही पाहिले की काय घडले. बहुधा श्रोत्यांनो, आम्ही सुद्धा पापाला आमच्या जीवनात सहारा देतो, आसरा देतो. पापाशी सामना करून त्याला पूर्णपणे दूर करणे आम्हाला शक्य होत नाही. पण तेच पाप हळूहळू आमच्या जीवनावर वर्चस्व स्थापित करते आणि आम्हाला नाशाच्या मार्गाकडे नेते. पापाबद्दल आळशी बनू नका श्रोत्यानो. पापाला जीवनात थारा देऊ नका. जेव्हा पापाला थारा देऊन आपण त्यापासून आनंद उपभोगायला लागतो, तेव्हा आम्ही त्याचे पूर्णपणे दास बनतो आणि श्रोत्यानो, शेवटी हे पाप आम्हाला पूर्णपणे नाश करते. आता आपण यहोशुवाचे पुस्तक 17वा अध्याय पाहूया. मनश्शे योसेफाचा प्रथम पुत्र होता, त्यामुळे त्याच्या वंशाचे लोक सुद्धा लाभ प्राप्त करू शकलेत. त्याचप्रमाणे माखीर हा ज्येष्ठ पुत्र गिलादाचा पिता होता. हा मोठा योद्धा होता, म्हणून त्यास गिलाद व बाशान हे प्रांत मिळाले. चांगल्या आदर्श आईवडिलांची जी वडिलोपार्जित मिळकत आहे, त्याची प्रेमाने काळजी घ्यायला पाहिजे. ह्या प्रकारे जो लाभ प्राप्त होतो तो दुसऱ्या लोकांना पूर्वजांचे चांगले उदाहरण, आदर्श समोर ठेवण्यामध्ये आव्हान देणारा व्हायला पाहिजे. हे स्मरण देणारे व्हायला पाहिजे की चांगले धार्मिक सद्गुण अनुवंशिक नाहीत आणि त्या व्यक्तीने जो विश्वास त्याच्यावर दर्शविला गेला आहे त्या योग्य स्वतःला दाखविले पाहिजे. मनश्शेच्या लोकांना अनुवंशिकतेने त्यांच्या भागावर त्यांच्या कुटुंबाद्वारे हक्क मिळाला. कोणाचेच विस्मरण झाले नव्हते. सगळ्यांकरिता प्रबंध करण्यात आला होता. तरी पण ही व्यवस्था, हा प्रबंध अधिकतर संधी मिळण्यावर अवलंबून होता. त्या भूमीवर जोपर्यंत ते प्रगती करणार नाहीत तोपर्यंत ते जिवंत राहू शकणार नव्हते. ही स्थिती ख्रिस्ती जीवनाशी काही सीमेपर्यंत समांतरित आहे. पहिली गोष्ट म्हणजे श्रोत्यानो, ख्रिस्ती लोकांना फार मोठी संपत्ती प्राप्त झालेली आहे. इफिस्करास पत्र 1 अध्याय 13 आणि 14 वचनात पॉल म्हणतो, जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती.
सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेविला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. तो ख्रिस्ती लोकांना स्मरण करून देत आहे. कलसेकरास पत्र 3 अध्याय आणि 24व्या वचनात की प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा. पेत्र घोषणा करतो की अशा लोकांना अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळाले आहे. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 3, 4 आणि 5 वचने सांगतात, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिलेले आहात त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेविले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे श्रोत्यानो, ख्रिस्ती विश्वासणाऱ्या लोकांना उन्नती करायची आहे. त्यांना स्मरण देण्यात आलेले आहे की त्यांना विश्वासाचे एक युद्ध लढायचे आहे. तिमोथेला पहिले पत्र 6 अध्याय आणि 12 वचन, विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर. 6व्या वचनात आम्ही वाचतो की मनश्शेच्या वंशातल्या स्त्रियास त्यांच्या पुत्रसंततीबरोबर वतन भाग मिळाला आणि मनश्शेच्या वंशाच्या इतर लोकास गिलाद प्रांत मिळाला. 3ऱ्या वचनात ह्या स्त्रियांची नावे आम्हाला वाचावयास मिळतात. महला, नोआ, हागला, मिल्का व तिर्सा. ह्या सर्वांनी एलाझर याजक, नूनाचा पुत्र यहोशुवा आणि सरदार मंडळी यांच्यापुढे येऊन म्हटले की परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती तीप्रमाणे आम्हास आमच्या भाऊबंदामध्ये वतन द्या. त्यांनी मोशेला स्मरण दिले की आमच्या वडिलांचे नाव चिरस्थायी राहावे. त्यांच्यामध्ये इतकी योग्यता होती, ह्या स्त्रियांमध्ये इतके साहस आणि धैर्य होते की त्या ह्या लोकांपुढे येऊन संपत्तीची मागणी करू शकल्यात आणि यहोशुवाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यास त्यांच्या भाऊबंदाबरोबर वतन दिले. गणनाचे पुस्तक 27 अध्याय आणि 5व्या वचनात आम्ही वाचतो की मोशेने त्यांचे हे प्रकरण परमेश्वरापुढे ठेवले. गणनाचे पुस्तक 27 अध्याय 1 ते 5 वचनांमध्ये आम्ही पाहिले की त्यांनी एलाझर याजक, नूनाचा पुत्र यहोशुवा आणि सरदार मंडळी यांच्यापुढे येऊन आणि त्यांनी त्यांची विनंती मान्य करून त्यांना त्यांच्या पुत्रसंततीबरोबर वतन भाग दिला. ह्यामध्ये आम्हाला एक अजून आश्वासन मिळते की जेव्हा लोक परमेश्वराच्या अभिवचनाप्रमाणे त्याच्या समक्षतेत येऊन मागतात, विनंती करतात, तेव्हा परमेश्वर त्यांना कधीच खाली हात वापस पाठवित नाही. तो त्यांची मदत करतो. त्यांनी मागितले आणि म्हणून त्यांना प्राप्त झाले. आपणाला आठवत असेल श्रोत्यानो की मनश्शेचा वंश विभागला गेला होता. अर्ध्या वंशाचे लोक यार्देनेच्या पूर्वतीरी स्थायिक झाले होते, परंतु अर्ध्यांनी नदी पार केली होती आणि त्यांना त्यांचा भाग प्राप्त झाला होता. ह्या अध्यायात योसेफ एफ्रायमाच्या मुलांविषयी आम्हाला एक गोष्ट आढळते. यहोशुवाचे पुस्तक 17 अध्याय आणि 14 वचन. योसेफाचे वंशज यहोशुवास म्हणाले, परमेश्वराचा आम्हावर आजवर प्रसाद असल्यामुळे आम्ही संख्येने बहुत आहो, तर तू चिठ्ठी टाकून आम्हास वतनाचा एकच भाग का दिला? एफ्राईम ह्याकरिता तक्रार करीत होता कारण त्याला भूमीचा मोठा हिस्सा मिळाला नव्हता. खरे पाहिले असता एफ्राईमला मनश्शेला जो भाग मिळाला होता त्याचा फक्त अर्धा भागच मिळाला होता. यहोशुवा ह्याच वंशाचा होता आणि कदाचित एफ्राईमला वाटले असेल की तो अवश्य ह्या बाबतीत काही ना काही करेल. यहोशुवाने काहीच केले नाही. जी भूमी त्यांना मिळाली होती ती डोंगराळ होती, त्यामुळे ते संतुष्ट नव्हते. 17 अध्याय आणि 15 वचन पहा काय सांगतं. 17 अध्याय 15 वचन. यहोशुवा त्यांना म्हणाला, तुमची लोकसंख्या वाढली असली व एफ्रायमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हाला पुरत नसला तर परिची व रेफाई ह्यांच्या प्रदेशातील जंगलात जाऊन व झाडे तोडून तेथे राहा. जर कधी आपणास प्रसंग मिळाला आणि आपण ह्या प्रांतात प्रवास केला तर आपणास आढळून येईल की ह्या ठिकाणचे पहाड अगदी उजाड आहेत. सगळ्या वृक्षांना काय झाले? कुठे गेले सारे वृक्ष? इतक्या वर्षांमध्ये जे शत्रू ह्या प्रदेशात आलेत त्यांनी सारे डोंगर उघडे गेलेत, सारे वृक्ष कापून टाकलेत. परंतु आता
इस्रायलमध्ये वृक्ष लावण्याची एक मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि ह्या ठिकाणी वृक्ष वाढतील, कारण एक काळ असा होता जेव्हा हा भाग वृक्षांनी आच्छादलेला होता. तसेच येशू ख्रिस्ताच्या काळात सुद्धा जैतुनाचा डोंगर सुद्धा वृक्षांनी आच्छादलेला होता. आज ज्याप्रमाणे ह्या डोंगरावर झाडांची अगदी विरळ राई आहे, त्याप्रमाणे जर येशू ख्रिस्ताच्या काळात असती तर येशू ख्रिस्ताच्या शत्रूंना, त्याला आणि त्याच्या शिष्यांना शोधून काढणे कठीण झाले नसते. यहुदाला त्यांना जंगलातून मार्ग दाखवावा लागला आणि दाखवावे लागले की येशू ख्रिस्त कोठे आहे. यहोशुवाने स्वतःच्या वंशाला जे उत्तर दिले ते फारच उत्तम होते. 17 आणि 18 वचने सांगतात, यहोशुवाने योसेफाच्या घराण्यास म्हणजे एफ्राईम व मनश्शे ह्यास सांगितले, तुमची लोकसंख्या मोठी आहे व तुमचे सामर्थ्यही मोठे आहे. तुम्हाला केवळ एकच वाटा मिळावा असे नाही, तेव्हा त्यांचा पहाडी देशही तुम्हाला मिळेल. तिथले जंगल तोडा, म्हणजे त्याच्या आसपासचा प्रदेश तुमचा होईल. कनानी लोकापाशी लोखंडी रथ असले व ते बलिष्ठ असले तरी तुम्ही त्यांना हाकून द्याल. यहोशुवा म्हणतो, जर तुम्हाला जे काही तुम्हाला मिळाले आहे ते पुरेसे पडत नाही, आवडले नाही, तर वर जा आणि डोंगराचा भाग ताब्यात घ्या. परंतु लक्षात ठेवा, तेथे बलाढ्य धिप्पाड लोक आहेत. तुम्हाला काम करावे लागेल, तुम्हाला लढावे लागेल आणि ह्याकरिता तुम्हाला किंमतसुद्धा चुकवावी लागेल. तक्रार करणे सोडून अधिक भूमी ताब्यात घेण्याची ही वेळ त्यांच्याकरिता होती. एकदा एक प्रख्यात उपदेशक सुट्टी घेऊन एका शहरात विसाव्यासाठी गेलेत. रविवारी एका मंदिरात जेव्हा त्यांनी भक्तिसभेत भाग घेतला, तेव्हा त्या मंडळीतल्या तरुण पाळकांनी त्यांच्याच पुस्तकात प्रसारित झालेला त्यांचा उपदेश दिला. उपासना संपल्यानंतर ते दारात उभे राहून लोकांशी हात मिळवत होते. ह्या उपदेशकाने त्यांच्याशी हात मिळवला. उपदेशकाने म्हटले, तरुणा, मला तुझा उपदेश फार आवडला. त्याची तयारी करण्याकरिता तुला किती वेळ लागला? त्या तरुणाने उत्तर दिले, ओ, मला फक्त 3 तास लागलेत. उपदेशक म्हणाले, फार आश्चर्याची गोष्ट आहे. मला जवळपास ह्या उपदेशाची तयारी करण्याकरिता 8 तास लागले होते. श्रोत्यानो, आध्यात्मिक आशीर्वादांना प्राप्त करण्याकरिता आणि त्यांच्यावर ताबा मिळविण्याकरिता परिश्रम करण्याची आणि कार्य करण्याची आवश्यकता असते. बऱ्याच वर्षांपूर्वी एक तरुण मुलगा प्रभूच्या सेवेत गेला. एका मंडळीमध्ये त्याने 3 वर्षे सेवा केली आणि नंतर तो मला भेटण्याकरिता आला. तो बराच निराश होता, कारण तो म्हणाला की त्याने लोकांना सर्व काही सांगितले, उपदेश केलेत. मी त्याला म्हणाले की उपदेशाच्या तयारीमध्ये तुला किती वेळ लागला? किती वेळ तू त्या वचनाचा अभ्यास केला? त्याने सांगितले की अभ्यासामध्ये त्याने अधिक वेळ दिला नाही. आध्यात्मिक आशीर्वादांना प्राप्त करण्याकरिता आम्हाला परिश्रम करायला पाहिजे. परंतु लक्षात असू द्या की आमचा शत्रूसुद्धा आहे. त्या प्रदेशात बलाढ्य व धिप्पाड पुरुष होते. सैतान आम्हाला शक्य होईल तितक्या प्रयत्नांनी जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करतो. परंतु परमेश्वराच्या सामर्थ्यात आम्ही सर्व परिस्थितीचा सामना करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. 12व्या वचनात आम्हाला वाचायला मिळतं, पण ह्या नगराच्या रहिवाशांना घालून देणे मनश्शेच्या वंशजांना जमिना, त्या देशातच राहण्याचा कनान्यांनी हट्ट धरला. ह्या लोकांचा नंतरचा इतिहास अशा प्रकारच्या संघटनेची प्राणनाशक शक्ती दर्शवितो. परमेश्वराचे लोक जेव्हा त्यांच्या जीवनात पापाला थारा देतात, पापाची जोपासना करतात, तेव्हा नेहमीच शक्तिहीन होतात. 14 ते 18 वचनात त्यांनी अधिक भागाची मागणी केली. त्यांनी यहोशुवाला म्हटले, आम्ही संख्येने बहुत आहोत, तर तू चिठ्ठी टाकून आम्हास वतनाचा एकच विभाग का दिला? यहोशुवाने त्यांना फारच हुशारीने उत्तर दिले, ज्यामध्ये उपहास सुद्धा होता, परंतु फारच उच्च प्रतीचा चांगला धार्मिकपणा होता. श्रोत्यानो, जे लोक परमेश्वराच्या कृपेवर विश्वास करीत होते, परंतु त्याप्रमाणे करण्यास मागे पुढे पाहत होते, त्यांच्यावर यहोशुवाने विशेष कृपादृष्टी केली नाही. त्याने लोकांना संतोषविण्यासाठी परमेश्वराच्या गोष्टींना तोडले नाही. श्रोत्यानो, आम्ही पाहतो की कालेब ह्यांच्यामध्ये विरळा होता. त्याने त्या प्रदेशाचा भाग मागितला ज्या प्रदेशामध्ये समस्या होत्या, संकट होते, त्रास होता. श्रोत्यानो, परमेश्वराची सेवा करीत असताना आम्हाला सुद्धा बरेचदा कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. आमच्या जीवनामध्ये निराशा येते, दुःख येतात, परंतु आम्हाला शेवटपर्यंत विश्वासयोग्य राहायचे आहे, विजय मिळवायचा आहे, आणि तेव्हाच आम्हाला आध्यात्मिक आशीर्वादांवर अधिकार प्राप्त होईल.
परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण एफ्राईमाचा इतिहास पाहिला आहे. आम्हाला खात्री करायची आहे की परमेश्वराच्या इच्छेविषयी आमचा प्रतिसाद कसा आहे. आम्ही केवळ स्वतःचाच फायदा शोधणारे स्वार्थी आहोत की आम्ही इतरांचाही विचार करतो आणि आम्ही आध्यात्मिकरित्या अशक्त आहोत म्हणून अनैतिकता आमच्यावर वर्चस्व करते याची जाणीव आम्हाला आहे काय? प्रियानो, आमच्या जीवनात या गोष्टींना महत्त्व आहे. देव करो आणि योग्य आचरण करण्यासाठी आम्हाला त्याचे मार्गदर्शन सदैव मिळत राहो. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी, तुझ्या चरणापाशी येणं आमच्यासाठी अतिशय उत्तम अशी गोष्ट आहे. कारण प्रभूजी, तू आम्हाला जाणणारा ओळखणारा देव आहेस. आज आम्ही कबूल करतो प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये अनैतिकता अजूनही आहे. आणि म्हणून प्रभूजी, आज ज्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला शिकवलेला आहेस त्या वचनांची आम्ही आठवण करत असताना तुझ्याकडं आमची विनंती आहे, प्रार्थना आहे. प्रभूजी, तू आम्हाला स्पर्श कर. आमच्यामध्ये असलेलं सर्व दुष्टपण, वाईटपण तू काढून टाक आणि तुला जसं हवं तसं तू आम्हाला निर्माण कर. यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा. प्रभू आपणास सहाय्य करो.